दिवसांपूर्वी PCMCमधील मोशी येथे एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली होती। खरं तर कचऱ्याच्या खाली दबून जवळपास 9 कामगारांचा मृत्यू झाला होता आणि आता अशीच काहीशी परिस्थिती किंवा अशीच काहीशी घटना पुण्यामध्ये देखील होऊ शकते अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येते। खरं तर ज्या ठेकेदारांना कचरा सांभाळण्याचं काम दिलं जातं ते ठेकेदार त्यांचं काम नीट करत नाही आहेत असा प्रकार सध्या उघडकीस आला आणि महत्त्वाचं म्हणजे असा ठेकेदाराला काम आहे ज्याला आळंदी नगर परिषदेने टर्मिनेट केलेलं होतं। त्याच्यामुळे कचरा जो विभाग आहे तो नेमका कशा प्रकारे काम करतोय किंवा पुणे महापालिका ठेकेदारांना पायघड्या घालतंय का असा सवाल जो आहे ते काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी सध्या उपस्थित केलं आहे। नेमकं संपूर्ण काय प्रकरण आहे ते आपण जाणून घेऊयात। दादा काय सांगाल, ज्या ठेकेदाराला आळंदी नगर परिषद टर्मिनेट करतं तिथे पुणे महापालिका त्या ठेकेदाराला काम देतं, मात्र तो ठेकेदार देखील आहे तसं किंवा चांगल्यारीत्या काम करत नाही आहे, काय प्रकार आहे? वास्तविक पाहता फेब्रुवारी 2022मध्ये या ठेकेदाराला युनिटी ग्रीन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला काम देण्यात आलं होतं। पुणे शहरामधले जितके त्या ठिकाणी गार्डन आणि हॉर्टिकल्चरचे वेस्ट आहे, झाडाचे पाला असतील, नारळ असतील, शाळा असतील, या सगळ्यांच्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्याचं त्या ठिकाणी त्यांना टेंडर दिलं होतं। दररोज 150 मेट्रिक टनच्या हिशोबाने त्यांना ते प्रोसेसिंग करायची होती आणि महानगरपालिकेने एक 8 जागा त्यांनी निर्धारित करून दिल्या होत्या। हडपसर, शिंदेवाडी, पाषाण, औंध, पेशवे पार्क, कात्रज अशा ठिकाणी त्यांना दिली होती जागा, कल्याणनगर। परंतु आम्ही त्यावेळेस आता माहितीच्या अधिकाऱ्यात जेव्हा आता काही कागदपत्र काढली तर त्या ठेकेदाराला आतापर्यंत 49 कोटीची बिल अदा केलीत, काही कपात करून ती 45 कोटी 45 लाख होतात। आणि हे करत असताना सगळे साईट चालू आहेत, फक्त कल्याणनगरची साईट ही या ठिकाणी मेट्रोच्या खांबामुळं बंद आहे असं आम्हाला प्रशासनाने लेखी उत्तर दिलं। पण ज्यावेळेस आम्ही जाऊन बघितलं की मेट्रो तर त्या ठिकाणी 6 मार्च 2024ला उद्घाटन झालं, रुबी हॉल ते रामवाडी या रूटचं, आणि असं असताना त्याच्या आधी देखील वर्ष काम चालू असेल, मग त्यावेळेसपासून तो पिलर आता पण नाहीच तो, मग इतके 1.5-2 वर्ष बंद असलेल्या त्या ठिकाणी प्रकल्पाचे बिलिंग झालं कसे काय? तीच परिस्थिती शिंदे वस्तीला त्या ठिकाणी जो मोठा प्लांट तिथं लावला होता त्यांनी प्रोसेसिंगचा, तो 3 वर्ष बंद आहे पूर्णपणे। तुम्ही आत्ताही गेला तर सगळे जाळ्यापासून सगळं तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल। मग त्या 3 वर्ष त्या प्रकल्पाचे बिलिंग झालं कसं काय? आणि हे जेव्हा आम्ही इतर ठिकाणी बघितलं, मांगडेवाडीला गेलो, आम्ही वडगावला गेलो, कल्याणनगरला गेलो, लोगावला गेलो, तिथं मोठ्या ढिगाच्या ढीग म्हणजे 2-2, 3-3 मजले बिल्डिंगच्या इतक्या उंचीपर्यंतचे सगळे ढीग फक्त साठवून ठेवलेत, कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केल्या जात नाहीत। महानगरपालिकेने जी आम्हाला माहिती दिली ते फक्त रॅम्पवरून कचरा उचलला तर तरीसुद्धा प्रोसेसिंग केल्यासारखं पूर्ण त्याला 3,000 रुपये प्रति मेट्रिक टनचे टिपिंग फी अशी त्याला पूर्ण दिली जाते। किंबहुना काही केसेसमध्ये काही बिलं आम्ही जे बघितले त्याला 45-47 बिलं दिली जातापर्यंत, काही बिलांमध्ये तर जे त्याचे निर्धारित 150 मेट्रिक टन दिवसाचे म्हणजे आपण महिन्याचे बघितले 3,900 मेट्रिक टन, याच्यापेक्षाही जास्त 4,600 4,500 असे मेट्रिक टनचे त्याला पैसे दिलेत। मग इतक्या मोठ्या प्रमाणात हे पैसे त्याला देतात कसे? कुठलीही गोष्ट बघत नाहीत। पर्यावरणचे नियम सगळे धाब्यावर। महाराष्ट्र राज्यामध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट 2016चे रूल्स आहेत आणि आता 2026ला ते अमेंड केलेत। या रूल्सचं पण पूर्ण उल्लंघन तुम्हाला त्या ठिकाणी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्सच्या माध्यमातून तुम्हाला असं साठवून ठेवता येत नाही उघड्यावर, तरीसुद्धा ते ठेवले। तुम्हाला प्रोसेसिंग केलेले बाय प्रोडक्ट्स हे 7 दिवसापेक्षा असं ठेवता येत नाहीत, तरीसुद्धा ते ठेवलेले आहेत। मोठ्या प्रमाणात बफर झोनमध्ये हे करता येत नाही, तरी बफर झोनमध्ये हे केलेत। वडगावच्या इथं कॅनलच्या बाजूला लगत त्या ठिकाणी आहे, लोहगावला ठिकाणी लोकवस्तीच्या बाजूला आहे। अशा पद्धतीत, चुकीच्या पद्धतीत कुठलीही शहानिशा न करता प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांनी या ठेकेदाराला हाताशी धरून पुणे शहराच्या त्या ठिकाणी तिजोरीवर दरोडा टाकण्याचं जे काम केलं आहे, जे 37-38 कोटी रुपये जादाचे दिलेत, ते महानगरपालिकेने चौकशी करून जे दोषी अधिकारी आहेत आणि ठेकेदार आहेत त्यांच्याकडून वसूल करावं असं त्या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे। हा ठेकेदार कोण आहे आणि त्याचे काही म्हणजे कंपनी कुठली आहे आणि त्याला कुठलं राजकीय पाठबळ येतं? कारण की 40 कोटी अतिरिक्त देणे हे कुठल्या मोठ्या पाठिंब्याशिवाय शक्य नाही आहे। बरोबर ताई की राजकीय पाठबळ त्याला 100% असणार, पण कोण आहे ते आम्हाला माहीत नाही। आम्ही फक्त अधिकाऱ्यांना विचारलं ते म्हणतात की नाही राजकीय त्याला हे आहेत, आम्हाला फोटो दाखवतो, या मंत्र्यांचे या खासदार आमदारांचे आमचे संबंध आहेत असं फक्त दाखवतो। पण कोणी काही जरी दाखवलं, प्रशासनाने कायद्यानुसार त्यांचं काम केलं पाहिजे। प्रशासनाने ठेकेदार काम करत असेल तर त्याला पूर्ण त्याचा मोबदला दिला पाहिजे, त्याचे कष्टाचे पैसे आहेत। परंतु काम न करता मोगमपणे त्या ठिकाणी केवळ रॅम्पवरनं कचरा उचलला, तो पण त्या ठिकाणी आमची जी माहिती आहे 1 गाडी उचलतो आणि 3 गाड्यांचे पैसे लावतो,
अशा पद्धतीने त्या ठिकाणी तितपट चौपट त्या ठिकाणी पैसे लावून त्या ठिकाणी ते दाखवतो आणि त्यांचं नाव त्या ठिकाणी युनिटी ग्रीन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं नाव आहे आणि समीर दुघाने त्यांचं नाव त्या ठिकाणी आहे. बाकी त्याचे पार्टनर्स कोण आहेत मला माहीत नाही, परंतु त्या अनुषंगाने हे आहेत. परंतु किती दबाव असला प्रशासनाने त्यांचं काम त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. त्यांची बांधिलकी महानगरपालिकेशी आहे, कायद्याचं पालन करणं हे त्यांचं काम आहे. परंतु प्रशासनातले काही अधिकारी चिरीमिरीसाठी आणि पैशाच्या त्या ठिकाणी लालसेपोटी हे करत नाहीत आणि भ्रष्टाचार करून त्या ठिकाणी महानगरपालिकेचं त्या ठिकाणी आर्थिक नुकसान करतात. हा आमचा त्या ठिकाणी दावा आहे. खरं तर घनकचरा विभागाचे अनेक प्रकल्प जे आहेत ते सतत वादाच्या भोवऱ्यात असतात. नुकताच झाडणकामसाठी टेंडर विनाच ते निघलं. अनेकदा ताशेरे ओढले जातात. तरी घनकचरा विभागाकडून सतत असे काही ना काही गोष्टी बाहेर येत असतात. मग याला कुठेतरी अधिकारी सामील आहेत असं नाही वाटत? वास्तविक पत्ताताई 2022 पासून ज्यावेळेस प्रशासन राज ह्या महानगरपालिकेत आलं तेव्हापासून आणि आत्तापर्यंत काही अधिकारी प्रशासन राजमध्ये आम्हाला कोणाला उत्तर द्यायचं नाही आहे, आम्ही कोणाला बांधील नाही आहोत आणि आमचंच त्या ठिकाणी राज्य आहे अशा आदिर्भावात होते आणि आजही तसेच काही अधिकारी त्या मानसिकतेमधून आहेत. हे तर फक्त घनकचऱ्याचं एक उदाहरण झालं. असे अनेक उदाहरण पतविभागाचे आहेत, आरोग्य विभागाचे आहेत, बांधकामचे आहेत, भवन विभागाचे आहेत, अनेक त्या ठिकाणी आहेत. आता गेले 6 महिने आम्ही त्या ठिकाणी बघत होतो की कामकाज कसं चाललं आहे, काही नाही आपण त्या ठिकाणी एक त्यांना सूट देत होतो, बघत होतो. परंतु आता ज्या ज्या गोष्टी आमच्या कानावर येतात, ज्या आम्ही वाचतो, जे पाहतो, अतिशय भयानक आहे. आणि दर महिन्याला एक प्रकरणं बाहेर काढून लोकांची त्या ठिकाणी जी सुविधा महानगरपालिकेने दिली पाहिजे ते न देता केवळ ठेकेदार पोचण्याचं काम आणि काही लोकांना त्या ठिकाणी करोडो रुपयाचे बिले देण्याचं काम हे जे या ठिकाणी चाललं आहे ते कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि आमच्यासारख्या जागरूक नागरिकांनी हे त्या ठिकाणी उजेडात आणलं पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत आणि घनकचरा विभागाचे मोठ्या प्रमाणात की आम्हाला कोणी विचारणार नाही, एखाद दुसरा पदाधिकारी हाताशी धरला तर आम्ही महानगरपालिकेत काही करू शकतो, हा जो त्यांचा गोड गैरसमज आहे हा आम्ही काढून टाकणार आहे आणि जे दोषी आहेत त्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करणार आहोत. नक्कीच आळंदी नगर परिषदेतून टर्मिनेट केलेल्या ठेकेदाराला पुणे महापालिका पोचण्याचं काम करते असा थेट आरोपच अविनाश बागवे यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे आता या प्रकरणात नेमकं पुढे काय होतं, कुठली अदृश्य राजकीय शक्ती या ठेकेदाराच्या पाठीमागे आहे आणि या ठेकेदाराबरोबर भविष्यात कुठली कारवाई होते का हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. मात्र सध्या तरी पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ खेळण्याचा आरोप सध्या अविनाश बागवे यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे पुणे महापालिकेने यात लक्ष घालून या प्रकरणात कारवाई करावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येते. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.